एकूणच आपण पाहू शकतो की हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे। मात्र आता वंचित बहुजन आघाडी देखील मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या आंदोलनाला उतरलेली आहे आणि दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणा दिल्या जात आहे। एकूणच तणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे घराघरे कूच करण्याचा प्रयत्न करत आहेत। मात्र पोलिसांच्या या बंदोबस्तामुळे कुठेतरी आंदोलक हे बॅरिकेडच्या मागे थांबलेले आहेत आणि त्यामुळे आंदोलन असं तीव्र स्वरूपाचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन होते। राहुल सोलापूरकर वरती आयपीसीच्या 153 अंतर्गत आणि अॅट्रॉसिटी 318 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। तो आता आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल सोलापूरकरला शासकीय मनोरुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यासाठी आलेलो आहे। वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने त्याचा दवाखान्याचा खर्च पूर्णपणे करणार आहे। घरी जातो आम्ही, पोलिसांना विनंती करतो तुमच्या सोबत घेऊन चला, त्याचा शासकीय मनोरुग्णालयाचा फॉर्म भरूया, नाहीतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याला रितसर मनोरुग्णालयामध्ये दाखल करणार आहोत। त्याच्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही। पुलिसांकडून अडवलं जाते, सरकार हमसे डरती है और पुलिस को आगे करती है। पोलीस प्रशासनाला विनंती आहे, हा वारंवार वंचित बहुजन आघाडी हे सत्तेत सहभागी असून सुद्धा या ठिकाणी आंदोलन करतात। वंचित बहुजन आघाडीने सत्तेला कधीच लाथ मारलेली आहे। सत्तेसाठी आम्ही भीक मागणारी मंडळी नाही। राहुल सोलापूरकरला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाहीये। आमच्या आंदोलन आहे ते सगळे आमच्या सोबतचे आंदोलक आहेत, वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक आहेत ते सगळेचे सगळे। राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल न करता पोलीस प्रशासन आंदोलकांना थांबवतंय। राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला, बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही। उलट आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना नोटीस द्यायचं काम पोलिसांनी केलंय। एक तरी कागद पोलिसांनी दाखवावा राहुल सोलापूरकरला दिलेला। राहुल सोलापूरकरला का मोकळं सोडलं जातंय? राहुल सोलापूरकर हा भाजप सरकारचा जाऊया का? राहुल सोलापूरकर फडणवीसचा जाऊया का? एकूणच आपण पाहू शकतो की तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची होत आहे। बॅरिकेडिंग काढून आंदोलनकर्ते हे आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र पोलीस आपला बळाचा वापर करत त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत। एकूणच पाहू शकतो की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत।
बुवा बुवा खाली घे. पॅनिक झाली. बीमार आरपीआयचे गेले पोलिसांचं काय चाललंय राव. मागे कोण आहे? चला इकडे इकडे एंड कर सर. पकडे एंड कर लाईव्ह चालू आहे. एकूणच पाहू शकतो की या ठिकाणी जे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे ते कुठेतरी आक्रमक रूप घेतलं होतं. कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांच्या या मध्यस्थीने पोलिसांच्या बळावरती या आंदोलनकर्त्यांना कुठेतरी बॅरिकेडिंगच्या मागेच थांबवण्यात आलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जे होते ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते. त्याच्यावर अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हा दाखल करावा किंवा त्याला तडीपार करावा महाराष्ट्रात, अशी देखील मागणी या माध्यमातून करण्यात येत आहे.
आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी हे आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्यापैकी जो आक्रोशाचा निदर्शन देण्यात आलं होतं ते कुठेतरी आता आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आता शांत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तरी देखील आपण पाहू शकतो की जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरूच आहे। मात्र जोपर्यंत राहुल सोलापूरकर याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरनं सरकणार नाही अशी देखील मागणी, अशी देखील इशारा या माध्यमातून आंदोलनकर्ते देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या पुढच्या घडामोडी काय होतील, राहुल सोलापूरकर विरोधात त्याच्या घराबाहेर आणखीन किती दिवस हे पोलिस तैनात असतील हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। मी आदित्य पवार, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन।